प्राचीन हिंदू मंदिर आपल्या अनोख्या वास्तुकला, अद्भुत शिल्पकला व आपल्या विशालतेसाठी ओळखले जातात. ही हजारो वर्ष जुनी मंदिरे बनवायला कोणत्याही मशीनचा, सिमेंटचा वापर केला नाही. तरीही ही मंदिरे दिमाखात उभी आहेत. एवढी मोठी मंदिरे बघून लोक हैराण होऊन जातात की हे मंदिर कोणत्या पद्धतीने बनवले आहे, त्यासाठी कोणत्या टेक्निकचा वापर केला आहे. बऱ्याचशा मंदिरांचे रहस्य हे विज्ञानालाही उलगडले नाही. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील 10 सर्वात मोठी मंदिरं. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 10. भारतातील 10वे सर्वात मोठे मंदिर आहे वडुकनाथ मंदिर. हे मंदिर केरळमधील त्रिशूर या ठिकाणी स्थित आहे. जवळपास 86,000 वर्गमीटरमध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण भगवान परशुरामांनी केले आहे. या मंदिरामध्ये शिवलिंगावरती परंपरेनुसार तुपाचा अभिषेक केला जातो. त्यामुळे शिवलिंगावरती तुपाची खूपच मोठी लेयर तयार झाली आहे. या कारणामुळे आपण पूर्ण शिवलिंगाचा आकारही पाहू शकत नाही. यामध्ये आश्चर्यजनक गोष्ट ही आहे की ही तुपाची लेयर उन्हाळ्यामध्येही वितळत नाही. हे तूप आहे त्या अवस्थेमध्येच राहते. नंबर 9. भारतातील 9वे सर्वात मोठे मंदिर आहे एकांबरनाथ मंदिर, जे तमिळनाडूमधील कांचीपुरम या शहरामध्ये स्थित आहे. जवळपास 92,860 वर्गमीटरमध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण 1400 वर्षापूर्वी पल्लवांनी केले होते. या मंदिराचे गोपुरम गेट हे भारतातील सर्वात मोठे मंदिरातील गेट आहे. त्याची उंची 187 फूट आहे. या मंदिरामध्ये आजही शेकडो वर्ष जुने आंब्याचे झाड आहे. त्याचे पूजन भाविक खूप श्रद्धेने करतात. नंबर 8. भारतातील 8वे सर्वात मोठे मंदिर आहे राजगोपाल स्वामी मंदिर. हे मंदिर तमिळनाडूमधील मन्नारगुड्डी या ठिकाणी स्थित आहे. जवळपास 93,000 वर्गमीटरमध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण 1000 वर्षापूर्वी चोल साम्राज्याचे सम्राट कुलथोंगा यांनी केले आहे. या मंदिराला दक्षिण भारतातील हिंदूंचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. नंबर 7. भारतातील 7वे सर्वात मोठे मंदिर आहे दक्षिणेश्वर कालीमाता मंदिर. हे मंदिर कोलकाता येथील बेरकपूर या ठिकाणी हुगली नदीच्या काठी स्थित आहे. हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराची मुख्य देवी बटराणी आहे. जवळपास 1171 वर्गमीटरमध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण 1857 मध्ये राणी रासमणी यांनी केले होते. या मंदिरामधील दक्षिणेश्वर काली मातेची मूर्ती भगवान शिवजींवरती विराजमान झाली आहे. यासोबतच मंदिराच्या चारी दिशांना भगवान शिवजींना समर्पित त्यांचे 12 मंदिरे स्थापित करण्यात आली आहेत. नंबर 6. भारतातील 6वे सर्वात मोठे मंदिर आहे अण्णामलैयार मंदिर. तमिळनाडू येथील तिरुवनमलाई शहरातील अरुणाचल टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर स्थित आहे. जवळपास 10 हेक्टरमध्ये पसरलेले या मंदिराचे निर्माण 9व्या शतकातील चोल राजवटीत करण्यात आले होते. त्यानंतर या मंदिराचा विस्तार संगम राजवंश, सलुवा राजवंश व तुलुवा राजवंश यांनी केला आहे. नंबर 5. भारतातील 5वे सर्वात मोठे मंदिर आहे बृहदीश्वर मंदिर. हे मंदिर तमिळनाडू येथील तंजावर या ठिकाणी कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित आहे. जवळपास 44 एकरामध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण 11व्या शतकात चोल सम्राट राजा यांनी केले होते. हे मंदिर
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे, ज्याला ग्रेट लिव्हिंग सोल टेम्पल्स म्हणून ओळखले जाते. ग्रेनाइट वापरून बांधलेल्या या मंदिराच्या वरचा विमान टॉवर हा दक्षिण भारतातील सर्वात उंच टॉवर आहे. भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी एक शिवलिंग या ठिकाणी आहे. नंबर 4. भारतातील चौथे सर्वात मोठे मंदिर आहे अक्षरधाम मंदिर. हे मंदिर नवी दिल्ली येथे स्थित आहे. जवळपास 8021 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण 2005 साली स्वामी नारायण संस्थान यांच्याकडून करण्यात आले आहे. 5 वर्षामध्ये तयार झालेले हे मंदिर क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर संपूर्णपणे राजस्थानी गुलाबी वाळूचा खडक आणि इटालियन संगमरवर दगडापासून बनला आहे. पारंपरिक हिंदू स्थापत्य मार्गदर्शक तत्वावर आधारित हे मंदिर अतिशय विलोभनीय व सुंदर आहे. 2007 साली या मंदिराचे जगातील सर्वात मोठे व्यापक हिंदू मंदिर म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. नंबर 3. भारतातील तिसरे सर्वात मोठे मंदिर आहे छतरपूर मंदिर. हे मंदिर नवी दिल्ली येथील छतरपूर या ठिकाणी स्थित आहे. जवळपास 70 एकरामध्ये पसरलेल्या या मंदिराचे निर्माण 1970 साली कर्नाटकचे संत नागपाल यांनी केले आहे. हे मंदिर कात्यायनी देवीला समर्पित आहे. हे मंदिर अक्षरधाम मंदिरानंतर दिल्लीतील सर्वात मोठे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी कर्नाटकवरून फूल येतात. नंबर 2. भारतातील दुसरे सर्वात मोठे मंदिर आहे श्री राम मंदिर. हे मंदिर उत्तर प्रदेशमधील पुण्यभूमी अयोध्या या ठिकाणी स्थित आहे. या मंदिराचे निर्माण भारतातील सर्व लोकांकडून दिल्या जाणाऱ्या देणगीतून होत आहे. जवळपास 161 फूट उंच, 24 प्रवेशद्वार व 221 खांबांच्या आधारावरती बनणारे हे मंदिर भगवान श्री प्रभू रामचंद्रांचे सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराची खास गोष्ट ही आहे की एका वेळी 10,000 भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकणार आहेत. या मंदिराचे क्षेत्रफळ 2,64,000 वर्गमीटर आहे. नंबर 1. भारतातील पहिले सर्वात मोठे मंदिर आहे रंगनाथ स्वामी मंदिर. हे मंदिर तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या ठिकाणी स्थित आहे. जवळपास 155 एकरामध्ये पसरलेले हे मंदिर 2000 वर्षापेक्षा जास्त जुने आहे. या मंदिराचे बांधकाम प्रथम चोल शासक धर्मवर्मा यांनी केले आहे. 2017 मध्ये या मंदिराला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्कोचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.